पीतांबराधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा। चौथ्या अध्यायातला 19वा श्लोक. कर्मामध्ये अकर्म कसं पाहायचं आणि अकर्मामध्ये कर्म कसं पाहायचं. नैष्कर्म्य सिद्धी कशी अनुभवायची त्यासाठी काय करता हे बारकावे आहेत. म्हणून या अध्यायाचं नाव ज्ञान कर्म संन्यास आहे. कर्मयोग पाहिला आपण आता 3रा अध्याय. आता त्यात एवढे बारकावे सांगितले आहे की ज्ञान कर्म संन्यास. कर्माचा त्याग असा सहज करता येत नाही, ज्ञानपूर्वक करावा लागतो. काही लोक आपल्या मनाने कर्माबद्दल काही बाताड्या मारतात, पण कर्मावर प्रत्यक्ष 3 अध्याय दिले आहे भगवंताने. 3रा, 4था आणि 5वा. पुन्हा बाकी सगळ्या अध्यायामध्ये निधिध्यासन आहेतच. निधिध्यासनात कर्म येतच पुन्हा. पण आपलं काहीतरी सांगून फार लवकर अकर्ता होण्याची घाई झाली असते माणसाला. शास्त्रानुसार अभ्यास करणाऱ्यांची प्रवृत्ती फार कमी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की शास्त्रविहित कर्माचे तत्व जाणले पाहिजे. बोधव्यम. शास्त्र निषिद्ध कर्माचं तत्व जाणलं पाहिजे. बोधव्यम. आणि नैष्कर्म्य अवस्थेचंही तत्व जाणलं पाहिजे. तत्वावर फार मोठा भर आहे. आम्हाला तत्व कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तत्व जाणणं ही आहे. अत्यंत महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती तत्व जाणणे ही आहे. आम्हाला तत्व जाणता आलं पाहिजे. आम्हाला तत्व समजून घेता आलं पाहिजे. नाही तर मग खूप बारकावे सांगता इतकं गहन हे तत्वज्ञान आहे, आम्हाला कल्पना नव्हती. आली नाही आता. आता आली आहे ना कल्पना. मग आता हे तत्व मला कळलं पाहिजे की कर्मामध्ये अकर्म कसं आहे, अकर्मामध्ये कर्म कसं आहे. कोणीतरी काल सांगितलं की निषिद्ध कर्मामधले बारकावे नाही सांगितले. बारकावे काय सांगायचे आहे ते ढोबळ आहे मुळात. जे करायला नको असं जे कर्म त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. निषिद्ध कर्माचे बारकावे काय सांगायचे. जे शास्त्राने सांगितलेलं नाही असं कर्म करणं वाईट गोष्ट आहे. त्यात जे आहे त्यात जे आहे त्याच्याबद्दल जास्त चर्चा करण्याची गरज नाही. माहिती पुरता जुजबी माहिती ठीक आहे. पण कर्म आणि अकर्म यांच्याबद्दल आम्हाला संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आणि भगवंत म्हणतात मी निस्संदेह ज्ञान सांगणार आहे. प्रवक्ष्यामी. अशुभ अशा संसारातून सुटण्याची मी व्यवस्था करून देतो.
संसार अशुभ आहे हो. संसार त्याज्य आहे हो. संसार टाकाऊ आहे हो. लक्षात ठेवा, जोपर्यंत संसार आम्हाला सत्य वाटतो तोपर्यंत अशुभ आहे, त्याज्य आहे, टाकाऊ आहे, हे वाक्य बरोबर आहे. ज्या दिवशी संसार मिथ्या आहे याची आम्हाला खात्री झालेली असेल, त्या दिवशी अशुभ आणि शुभ नावाच्या गोष्टीच अस्तित्वात राहत. स्वीकार्य आणि टाकाऊ, अस्वीकार्य या गोष्टीच अस्तित्वात राहत. म्हणून मला नेहमी काळजी जर काही घ्यायची असेल, जोपर्यंत मला जग सत्य वाटत आहे तोपर्यंत संसार हा अशुभ आहे हे मला लक्षात ठेवलं पाहिजे. विषय पुढे चालूया. देह मिळालाय म्हणजे कर्म आहे. पुन्हा लक्षात ठेवा, मोबाईल आडवा धरला तर बाकी प्रेझेंटेशन आडवं येत नाही, त्रास देत नाही. ज्ञान नसतं पुष्कळदा, कसा हाताळायचा मोबाईल माहिती नसतं, होऊन जातं असं. देहाच्या चेष्टेला कर्म असं म्हणतात. देहाच्या हालचालींना सामान्य माणसं कर्म असं समजतो आणि देहाच्या हालचाली नसणं म्हणजे अकर्म असं समजतो. परंतु या लोकमताला कधीही योग्य समजू नये. संत मताला महत्व द्यावं. दोन गोष्टी असतात, एक जनमत असतं आणि एक संत मत असतं. ज्ञानी लोकांच्या मताची किंमत वेगळी असते, अज्ञानी लोकांच्या मताची किंमत वेगळी असते. लोकशाही ज्ञानी आणि अज्ञानी समजत नाही. पण परमार्थामध्ये मना सज्जना भक्तिपंथेची जावे. सज्जन लोकांचं मत घेतलं जात. जनी निंदेते याचा अर्थ धर्माने जे निंद्य मानलाय ते. धर्माधिष्ठित लोक होते त्यावेळेला, म्हणून जनी निंदेते. कुठल्याही माणसाने निंदेते असा अर्थ नाहीये समर्थांना सांगायचा. बुद्धिमत्ता त्यात आहे की योग्य योग्यतेची मला निवड करता आली. अशी निवड करण्याची क्षमता माझी मला विकसित करून घेता आली. कर्माच्या मागचं तत्व कळलं पाहिजे, अकर्माच्या मागचं तत्व कळलं पाहिजे. कर्म मिथ्या आहे हे जर कळलं तर कर्माचा संग लागत नाही, फलाशेचा माणूस गुलाम होत नाही. फलाशा आणि कर्तृत्वाभिमान या दोन बेड्या दोन पायामध्ये अडकवलेल्या आहेत. त्यामुळे कर्म घडतं बघा. वस्तुत आत्मा अकर्ता आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणजे मी कसा आहे, मी पण अकर्ताच आहे. आत्म्यासारखा जर मी अकर्ता आहे तर मग कर्माचा लेप मला लागता कामा नये. मी निर्लेप असावं, तेव्हा असतो निर्लेप. त्याच्यावरनं जेव्हा डोसा काढला जातो त्यावेळेला त्या तव्याला काही लागत नाही. असा एखादा छोटासा भाग लागतो. तसा 2% फक्त द्वैत शिल्लक असतं आणि 98% अद्वैत शिल्लक. तव्याला जसं असं किंचितलं काहीतरी डोस्याचा भाग लागला असतो, तसा मनुष्य म्हणजे जीवनमुक्त जगत असताना 2% द्वैतात असतो, 98% अद्वैतात.
देह सोडल्याबरोबर 100% अद्वैत. कर्म करत असताना नाव जशी समोर जाते त्यावेळेला जसे झाडं मागे वृक्ष मागे पडतात असं वाटतं. पण वृक्ष स्थिर असतात. ते ना मागे पडत ना समोर जात. रिव्हर्स मध्ये घेतली तर समोर जाताना दिसतील, मागे नाव घेतली तर समोर जाताना दिसतील. सूर्य उगवल्यासारखं वाटतं, सूर्य अस्ताला गेल्यासारखं वाटतं, पण वस्तुस्थिती सूर्य स्थिर आहे. हे सगळे उदाहरणं कशासाठी द्याय? आत्मा स्थिर आहे, देह अस्थिर आहे. अस्थिरतेतून कर्म घडतात, चांचल्यातून कर्म घडतात. कर्तृत्व भाव जर नसेल तर होणाऱ्या कर्माचा सुखदुःखात्मक लेप मला लागत नाही, म्हणजे भोक्तृत्व निर्माणच होत नाही. क्रियाशून्यता, नैष्कर्म्यावस्था, स्वरूपावस्था या सगळ्या जीवनमुक्त अनुभवत असतो. पण अज्ञानी लोक भ्रमाने त्याचे कर्मच बघतात, त्याचं अकर्तृत्व नाही दिसत अज्ञानात. क्रियांच्या कर्तेपणाचा अहंकार निर्माण करून तो आत्म्यावर आरोपित करणं हा अज्ञानी माणसाचा स्वभाव आहे. मग अज्ञानी जीवनमुक्तालाही तसाच गृहीत धरतो. स्वकाले सत्यवत भाती, प्रबोधे सती असत भवेत. मी काहीच करत नाही असं न म्हणणं हे सुद्धा कर्म करण्याचाच भाग आहे. छे छे छे, मी काही केलं नाही, मी सगळ्यांपासून मोकळा, कशाला म्हणावं लागतंय? मी काही केलं नाही असं म्हणण्याची काय गरज आहे? मी स्वस्थ बसलो असतो, मी काहीच करत नाही, तुझं स्वस्थ बसणं, काही न करणं हे सुद्धा करणं आहे. मी काही करत नाही ही वृत्ती तरी आतमध्ये का बरं निर्माण झाली? काय कारण आहे या वृत्तीला? काय कारण आहे या वृत्तीला? काहीच कारण नाहीये, काही अडचण नाहीये. आणि म्हणून आपनोती व्यापनोती ती आत्मा. तर असा जो आहे ज्यांनी तत्व जाणलं आहे, कर्माच्या मागचं तत्व जाणलंय, म्हणून ज्ञान कर्म. मग आता जाणल्यानंतर काय झालं? मी करता नाही हे त्याच्या लक्षात आलं, म्हणून संन्यास. ज्ञान, कर्म आणि संन्यास. चौथ्या अध्यायाचं नाव ज्ञान कर्म संन्यास योग आहे. का बरं याला ज्ञान कर्म संन्यास योग म्हटलंय हे मी वारंवार सांगत आलो आहे आणि वारंवार सांगत राहणार पण आहे. आम्हाला कळलं पाहिजे काय फरक आहे आणि आम्ही कुठल्या बारकाव्यानिशी आता कर्मामध्ये शिरतोय. ते ज्ञान होणं, याला ज्ञान होणं. आणि अशा बारकाव्यानिशी कर्माला बघणं याला कर्म असं म्हणतात. आणि मग मी ते केलेलं नाही हे समजत असल्यामुळे त्याच्या फलाविषयी आशा राहत नाही, म्हणून त्या कर्माचं संन्यस्तता हा त्याचा त्याग केला आहे. यस्य सर्वे समारंभ काम
संकल्प वर्जित ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधाः. ज्याची कर्म फलेच्छा रहित आहे आणि कर्तृत्वाभिमाना रहित आहे, ज्याची कर्म फलिच्छा रहित आहे आणि कर्तृत्वाभिमान रहित आहेत, ज्याने ज्ञानरूपी अग्नीने आपली कर्म दग्ध झालेली पाहिली आहेत, अशा पुरुषाला विद्वान लोक पंडित म्हणतात. सामान्य लोक नाही म्हणत, विद्वान लोक. काल आपण कर्मणी अकर्म यह पश्येत अकर्मणीच कर्म यह, कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणे सांगितले आणि त्याला बुद्धिमान असं म्हटलं आहे. आता बुद्धिमत्तेचा पराकाष्ठा असलेले विद्वान आणि त्याचा अपरोक्ष अनुभव असलेले पंडित, दोघांबद्दल या ठिकाणी विषय सुरू आहे. मला कोण व्हायचं आहे? अपरोक्ष अनुभव असलेला, अपरोक्ष अनुभवी पंडित व्हायचा. हा पंडित प्रत्यक्ष परब्रह्मच असतो, पण हे कसं होतं याबद्दलची प्रक्रिया या श्लोकामध्ये सांगितली. फार सुंदर श्लोक आहे. ही प्रक्रिया का सांगितली? मला ती माझ्या जीवनामध्ये अवलंबित करता यावी म्हणून, अपनाया विकार आहे मला, आणि म्हणून सांगितलं जातं यस्य सर्वे समारंभ. हा समारंभ कशाला म्हणतात? देह आणि इंद्रिय यांच्या साह्याने ज्याची सुरुवात होते त्याला समारंभ असं म्हणतात. पहा, आम्ही कशाला समारंभ समजतो आणि समारंभाची मूळ व्याख्या काय? काय व्याख्या आहे? देह आणि इंद्रिय यांच्या साह्याने ज्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते त्याला समारंभ असं म्हणतात. म्हणून काका असं म्हणतात, उठणं हा उपक्रम आणि बसणं हा समारंभ. एका विशिष्ट वयामध्ये बसणं हा सुद्धा एक समारंभ होतो. जाण असते की मी गुडघ्यावर बसणार आहे, मला गुडघ्याचा वापर करायचा आहे बसण्यासाठी. मग हातामध्ये काठी, दोन जणांनी हात धरलेला, मग अरे रे 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 असा आवाज करत करत कसा बसा बसायचं खुर्चीवर. बसलं की श्वास सोडायचा, सुटलो. देह आणि इंद्रियाकडून होणाऱ्या प्रत्येक कर्माला समारंभ म्हणतात. एवढी जर छोटीशी व्याख्या लक्षात आली तर सगळे कर्मांना सुरुवात आहे. ज्यांना आरंभ आहे, ज्यांना सुरुवात आहे ती इंद्रियांपासूनच करावी लागते, देहापासूनच कर्म करावं लागते. प्रत्येक कर्म हा जीवाचा एक समारंभ आहे. कित्येक कर्म जीवाकडनं रोज केले जातात, म्हणून यस्य सर्वे, सर्वे शब्द वापरला, यस्य सर्वे समारंभ. या आमच्याकडे समारंभ आहे. सगळी जण जी काही कर्म करतात ती आमच्याकडल्या कार्यक्रमाला अनुषंगून करतात, म्हणून समारंभ म्हटले जातं. वास्तविक प्रत्येक कर्म हा समारंभच आहे. आता याच्यामध्ये कर्ता होऊन केलेलं कर्म हा भाग महत्वाचा आहे.
आणि तो भाग पुढच्या शब्दामध्ये भगवंताने रुईन केलाय, म्हणजे खोडून टाकलेला आहे. काम संकल्प वर्जिता. सुरू झालं. कामना असल्या की कारण रूप संकल्प आलाच म्हणून समजायचं. बुद्धी कर्मानुसारी, वासनेनुसार बुद्धी येत असते. कामना ज्या आहेत त्या संकल्प निर्माण करत असतात. म्हणून काम संकल्प शब्द वापरलाय. संकल्प आणि कामना या वेगळ्या नसतात. तीव्र कामनेला संकल्प म्हणतात. तीव्र कामनेला संकल्प म्हणतात. काम कशाला म्हणतात, पहिल्यांदा ते बघून घेऊ. काम शब्दाचा सोपा अर्थ इच्छा असा आहे. इच्छा कशा असतात, पहा कसं आपण खोला खोलात शिरतोय. म्हणजे मग कळेल की कामसंकल्प वर्जित म्हणजे काय. पहिले काम म्हणजे काय कळलं पाहिजे, इच्छा म्हणजे काय कळलं. जीवाला म्हणजे मनुष्याला, आता प्राण्यांबद्दलचा विषय नाही आहे या ठिकाणी, मनुष्याचा विषय आहे. म्हणून मनुष्याला असं वाटतं की सगळे विषय आणि सगळ्या विषयांचं सुख केवळ फक्त मलाच प्राप्त व्हावं. फक्त शब्द सोडून देऊ थोडा वेळापुरता. मलाच प्राप्त व्हावं एवढं ठेवू. फक्त शब्द का वापरला, दुसऱ्याला सुख मिळालं तर पोट दुखते, मलाच मिळालं पाहिजे असं. प्राण्यांचं तसं नसतं. मनुष्य फार मतलबी आहे, दाखवतो त्यागी वृत्ती पण नसते त्याच्यामध्ये. प्रत्येक सुख मला मिळावं ही तीव्र इच्छा असते मनुष्यामध्ये, त्याला काम असं म्हणतात. आयुष्यामध्ये इच्छा नाही असा माणूस नाही, पण इतक्या इच्छा असतात की त्यातल्या पुष्कळशा इच्छा वाऱ्यावर उडून जातात. गुर्र. कधी कधी काय होतं की ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन असलं तर बरं वाटतं. श्रोत्यांच्या चेहऱ्याच्या प्रतिक्रिया पाहताना जो एक आनंद होतो आणि त्यातनं आणखीन काही सुचतं बोलताना, त्या आनंदापासून मी वंचित राहतो आणि तुम्ही सुद्धा वंचित राहता. कारण त्यामुळे जे सुचतं ना, ते सांगण्याचा पासून तुम्ही वंचित राहता. बऱ्याच इच्छा असतात त्या वाऱ्यावर उडून जातात, भुर, गळतात, विरतात, संपतात. काही इच्छा नाही विरत, काही इच्छा नाही संपत, काही इच्छा संपतात, पण संपलेल्या इच्छेमधून नवीन इच्छा निर्माण होतात. काय रे बाबा, तू इंजिनियर झाला, तुला नोकरी लागली, मग आता पुढे चालायचं का. माझं की नाही पॅकेज नाही जरा मनासारखं मिळालेलं. चांगलं पॅकेज झाल्याशिवाय विवाह करणार नाही. कारण मग जोडीदाराचं पॅकेजही मोठं लागतं. माझं हलकं पॅकेज असेल तर मला चांगल्या पॅकेजचं जोडीदार नाही मिळत. मला जरा पॅकेज चांगलं मिळू द्या, मग विवाहाचा विचार करूया. काही कामना पूर्ण होतात, पण त्यातून नवीन कामना निर्माण होतात. आणि काही कामना पूर्ण व्हायच्याच राहिल्या असतात. अशा उरलेल्या ज्या कामना असतात त्या दृढ इच्छेमध्ये परिवर्तित होतात
आणि त्या संकल्प रूपाने जीवाला कर्म प्रवृत्त करतात. याला काम असं. आणि तो जो संकल्प आहे हा पूर्ती करता जीवाकडून धडपड करून घेतो. एखादा काम घेऊया, की जो जीवाकडून मेहनत करून घेतो. एखादा काम घेऊ, सांगा ना कोणता तरी एखादा. नाही हो तुम्हीच सांगा. नाही नाही आम्ही कशाला सांगू, तुम्हीच सांगा. आपला काम, आपली इच्छा सांगायला लाज वाटते खूपदा. आणि मग जीवांकडून तो धडपड करून घेतो म्हटलं की मग पुष्कळदा अजूनच मुश्किल वाटते. म्हणून तुम्ही नका सांगू, मीच सांगतो माझी इच्छा, माझी कामना, माझा काम. काय हो, राहतात तर सगळेच जण. मी राहतो घरात, यात काय विशेष आहे. म्हणून मला घर बांधायचं आहे, पण मरीन ड्राईव्हला पाहिजे. काय इच्छा आहे माझी, काय कामना आहे माझी. मला घर तर बांधायचं आहे, पण मरीन ड्राईव्हला बांधायचं. मरीन ड्राईव्हला प्लॉट्सची किंमत माहितीये का तुला? स्क्वेअर फूट एरिया माहितीये का काय आहे? नाही. मी मरीन, पण मरीन ड्राईव्हलाच घर बांधीन. कामना, तीव्र इच्छा संकल्पामध्ये परिवर्तित झाली. शेवटी तो झिजून झिजून मरतो आणि ते कर्ज फिटायच्या आतच हा संपतो. त्या घराचा आनंद त्याची पुढची पिढी घेते. हा गेला असाच फुकट, बाराच्या भावात. पण मरीन ड्राईव्हलाच घर बांधीन. काय काय कामना असतात, काय सांगू तुम्हाला. माणूस मरतो, पण कामना जात नाहीत, लक्षात ठेवा. आशा पाश शतैर्बद्ध, काम क्रोध परायण. काय कामना असतात, काय कामना असतात. मेला तरी कामना जात नाहीत, हे आम्हाला पटत नाही. पण एक उदाहरण देतो. आपल्या सिनेमातली सिने नटी, नाव घेत नाही, टब्बात मध्येच मेली. नावाजलेली सिने नटी टब्बात मध्येच मेली. तिची अंत्ययात्रा काढण्यापूर्वी तिचं मेकअप करण्यात आलं आणि मग अंत्ययात्रा करण्यात आली. माझा ओरिजिनल चेहरा लोकांना दिसू नये. कामना मेल्यानंतर. मेल्यानंतर कामना असतात. आता एवढ्यावरून तरी समजून घ्या. आणि त्या संकल्प पूर्तीसाठी माणूस जीवाचं रान करतो. मी इंजिनियर होईल, मी डॉक्टर होईल, मी सीए होईल, मी वकील होईल. एवढ्यासाठी पहिल्या वर्गापासून एवढे वर्ग शिकावं लागतं. एवढे काळ अभ्यास करा. आणि एवढा काळ अभ्यास करून जर तसं झालो, तर होऊन फायदा नाही, उत्पन्न पाहिजे. कशासाठी व्हायचंय? प्रतिष्ठा आणि पैसा, या दोहोंचा मेळ हवाय. म्हणजे हे शिक्षण एवढं झालं तर कामना संपली का? ती आत्ता तर जास्त विस्फारली आहे. म्हणून कामने मागे, काम संकल्पाच्या मागे नेहमी रागद्वेष ठरलेले असतात. नेहमी सुख दुःख बांधलेलंच असतं. अपेक्षा भंग आणि नैराश्य समोर आल्याशिवाय राहत.
मी जर उत्तम वकील असेल तर मला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया व्हावं असं वाटतं. मी जर न्यायाधीश असेल तर मला सुप्रीम कोर्टाचा प्रमुख न्यायाधीश व्हावं असं वाटतं. कामना संपत नाही. आणि मग त्या धडपडीमध्ये मनुष्य नैराश्याकडे जातो, अपेक्षाभंगाकडे जातो. याला काम म्हणतात. मला मिळाल्याने माझं समाधान होत नाही, दुसऱ्यांना न मिळालं पाहिजे ही सुद्धा कामना. माझा बंगला सुंदर असावा, तो मिळाला तर त्यांनी समाधान होतं का? नाही, दुसऱ्याचा असुंदर असावा, चांगला नसावा, ही कामना त्यात दडली असते. माझ्या बंगल्यासारखा हुबेहूब बंगला जर समोरच्यानी बांधला तर माझं सगळं विरस होऊन जातो. आपला प्लॅन कसा युनिक पाहिजे. काय शब्द आहे? आपला प्लॅन युनिक. कुणाला असं नाही वाटत की मी मुक्त झालो पाहिजे. काकांना वाटतं, डॉक्टर काकांना वाटतं, पदोपदी वाटतं, क्षणोक्षणी वाटतं, घडोघडी वाटतं. तुम्हाला कसं माहित हो काकांना वाटतं म्हणून? काका काय तुम्हाला सांगायला बसले होते का? नाही. मला कशाला सांगतील? मी कोण आहे सांगण्यासाठी? माझी योग्यता तरी आहे का की त्यांनी मला त्यांच्या मनातल्या भावना सांगा? पण आपलं एवढं पुण्य नक्की आहे की आपल्या मनातल्या भावना त्यांनी माझ्यासाठी लिहून ठेवल्या आहे, असं आपण समजू शकतो. जलदैवत देई साध मुक्त व्हावया. कोणासाठी लिहिलंय हो? मला सांगण्यासाठी लिहिलंय. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे माझ्यासाठी काकांनी हे अभंग लिहिलाय. ही रचना माझ्यासाठी केली आहे. जलदैवत देई साध मुक्त व्हावया. पाण्याचे जलबिंदू सुद्धा आकाशातून टपटप पडत असताना मुक्तीची आठवण होते. काम संकल्प वर्जित असल्याचं लक्षण आहे. माझ्यासारख्या कामी मनुष्याला धरण भरेल का असा विचार येतो हो. माझ्यासारख्या कामी मनुष्याला पीक पाणी होईल का असा विचार येतो हो. मुक्त होण्याचा विचार सद्गुरू डॉक्टर काकांच्याच मनात येतो, म्हणून काका सद्गुरू आहे. ते सद्गुरू का होऊ शकले आणि मी का होऊ शकत नाही? माझ्या मनात अशा कामना निम्न स्तराच्या आहेत. मुक्त होण्याची कामना नाही. जलदैवत देई साध. त्यांना त्या जलबिंदू मध्ये सुद्धा मुक्ती दिसली आहे हो. त्यांना त्या सदाफुलीमध्ये अविरत निरपेक्ष आनंद दिसलाय. माळी विचारत नाहीये, कोणी पाणी देत नाहीये, भुंगा सुद्धा तिचं आस्वाद घ्यायला येत नाहीये, देवाच्या चरणावर जिला व्हायला जात नाही तरीही आनंदी आहे. याला निरपेक्ष आनंद असतो. सच्चिदानंद मधला आनंद आहे हा. आणि या आनंदासाठी जीवानी धडपडायला पाहिजे. कामना आनंद देत नाहीत. कामना नेहमी रागद्वेष, सुख दुःख, अपेक्षा भंग, नैराश, वैतागवाडी, सुस्कारे, उसासे. पुरे झाले एवढे शब्द.
नित्य अनुभवाचे असल्यामुळे सांगण्याची गरज नाही स्पष्टीकरण. जलबिंदू काकांना मुक्तीची आठवण देतो, मला धरण भरल्याची आठवण देतो, किंवा शेती असती तर पीक कसं होईल याची आठवण. पीक पाणी आणि धरणाच्या वरती गेलं पाहिजे. शहरातले लोक धरणाचा विचार करतात, शेतकरी लोक पीक पाण्याचा विचार करतात. पण साधक आणि मुक्तीचा विचार केला पाहिजे. मी शहरातलं असावं की शेतकरी असावं, प्रारब्धाने जे व्हायचं असेल ते असेल, पण मी साधक म्हणून पुरुषार्थाने झालेलो आहे, मला मुक्तीचा विचार केला. माझा काम मोक्षाकडे जाणारा असला पाहिजे, आणि म्हणून त्याला काय म्हणतात, संवादी काम असं. त्याला संवादी कामना असं. प्रॅक्टिस केली, पहिल्या महिन्याचे पैसे मिळाले, खूप आनंद झाला. इतरांपेक्षा पुष्कळ जास्त मिळाले होते. कुणी आपल्या पहिल्या पैशामध्ये असं करा, कोणी तसं करा, कोणी तसं करा, कोणी तसं करा, अशा प्रत्येकाने आपापल्या आवडी कशा कशा पूर्ण केल्या हे पण मला सांगितलं होतं. पहिला पगार ही एक फार मोठी गोष्ट असते जीवनामध्ये. सगळ्यात पहिल्या गोष्टीचं विशेष कौतुक असतं. सगळे आले, पहिलं मूल, पहिला पगार, पहिला निकाल, पहिल्यांदा मॅट्रिक, सगळं. मला वडिलांनी विचारलं, तुला काय करायचं आहे या पैशाचं? काय माहिती, मनात विचार आला की आपल्या देवासाठी छत्र चामर करूया चांदीची. आपल्या देवाला छत्र चामर नाही, सगळं आहे आपल्या घरी, पण आपल्या देवाचं छत्र चामर चोरी गेली होती, ती पुन्हा तयार करणं नाही झालं आहे. मी वडिलांना म्हटलं, माझी अशी इच्छा आहे की आपल्या देवासाठी छत्र चामर करूया चांदीची. त्यांना इतका आनंद झाला, त्यांचा आनंद अजून विसरलो नाही. मला म्हणले, तुला असं वाटलंय तुझ्या पैसा मिळाल्यानंतर, जा खामगावला जा, तिथे चांदीचं काम होतं. तिथे देव आणि प्रभावळ घेऊन गेलो. प्रभावळ म्हणतात त्याला, मोठी असते. मोठे मोठे देव असले तर प्रभावळ मोठी असते. प्रभावळ म्हणजे देव बसण्याचं आसन, त्याला प्रभावळ म्हणतात. आजकाल हे शब्दच माहिती नाही, कारण की घेतला देव की ठेवला देवाऱ्यात. प्रभावळ असते, देवाचं एक विशेष सिंहासन असतं, त्याला प्रभावळ म्हणतात. त्याला छत्र चामर पताका लावण्याच्या व्यवस्था असतात. हा, थोडस आहे, बघून घ्या. सध्या आणायचे देवाला ते आहेच. याला प्रभावळ म्हणतात. छत्र चामरानिशी ती प्रभावळ सुशोभित करायची इच्छा निर्माण झाली. खूप आश्चर्य, खूप आनंद झाला माझ्या वडिलांना. संवादी काम हा मोक्षाकडे घेऊन जातो, विसंवादी काम हा ऱ्हासाकडे घेऊन जातो. संवादी काम आनंदाकडे घेऊन जातो, विसंवादी काम हा दुःखाकडे किंवा सुखाकडे घेऊन जातो, सुखाच्या वाटेने दुःखाकडे घेऊन जातो.
काम संकल्प वर्जिता. एक वेळ संवादी काम सुद्धा शिल्लक राहू नये. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत कामच असेल तर तो संवादी असावा, म्हणजे मोक्षाला अनुकूल असावा. अनायसे यवतमाळात असल्यामुळे नुकतंच नवरात्र झालाय म्हणून देवाची प्रभावळ आणि छत्र चामर दाखवली. काम संकल्प वर्जिता. त्यांच्या अंतःकरणात काम नसतो, कामाचा संकल्प नसतो. आपण पुढे चलूया. कामनाच नाही तर मग कार्य कुठलं आलं, म्हणजे समारंभ कुठे आला. कामनाच नाही तर समारंभ कुठे आला. समारंभ संकल्पाने तयार होतो आणि संकल्प नसेल तर ती फक्त क्रिया असते. म्हणून ज्याच्या कामना नाहीत, ज्याला संकल्प नाहीत, तस्य कार्य न विद्यते. त्याला कर्तव्यांतर अभावात असं सुद्धा शब्द वापरलेला आहे. कर्तव्यांतर अभावात तस्य कार्यम न विद्यते. त्यांचं काही कार्यच उरत नाही. मग आता त्या अशा लोकांना दोन प्रकारची कर्म सांगितली आहेत. असे लोक काय करतात? निवृत्तीपर कर्म करतात. विवेक सिंधूची आठवण आली. नुपजती विषय सुखाचे डोहाळे, नुपजती कवणीय वेळे. त्यांच्या अंतःकरणामध्ये विषय सुखाचे डोहाळेच तयार होत नाही. डोहाळे शब्द फार प्रसिद्ध आहे. तीव्र कामनांना डोहाळे म्हणतात. ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून त्याला डोहाळे म्हणतात. म्हणून मुकुंदराजाने शब्द वापरला, विषय सुखाचे डोहाळे. नुपजती कवणीय वेळे. त्यांच्या अंतःकरणात विषयापासून सुख मिळावं अशी इच्छाच निर्माण होत नाही. विवेक सिंधू. म्हणून निवृत्तीपर कर्म असतं. जीवन यात्रा चालवण्यापुरता त्याचं कर्म असतं. खातो पितो उठतो बसतो, जातो येतो, पण ह्यात त्याची आवड नसते, निवड नसते. चोचले नसतात, थाट नसतो, लाड नसतो, मानपान नसतो. देहाचा व्यापार करायचा म्हणून तो करत असतो बस. कामनाच नाही तर मग संकल्प कुठून आला? संकल्पच नाही तर कर्तृत्व आणि कर्म कुठून आलं? आणि कर्तृत्वच नाही तर मग फळाचा विषय कुठे आला? फळाचा विषयच नाही तर जन्म मरणाचं पुन्हा ये जा कुठून आला? कामना नाही म्हणजे फलेच्छा नाही. संकल्प नाही म्हणजे कर्तृत्वाभिमान नाही. आणि या दोन्ही गोष्टी जिथे नाहीत, या दोनही गोष्टी जिथे नाहीत तिथे बाकी काहीच नाही. अजून विवेक सिंधू मुकुंदराजांची आठवण आली म्हणून एक ओवी पण आठवली. निपजती इंद्रियांचे व्यापारू. निफजती इंद्रियांचे व्यापारू परी अकर्तृत्वी चतुरू. ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. ब्रह्मविद्या देताना सरत नाही एवढी देतो हो. निपजती इंद्रियांचे व्यापारू. शरीराचे व्यापार होतात, पण ते व्यापार काय कौशल्य, काय स्किल डेव्हलप केलाय? अकर्तृत्वी चतुर. ते चतुर कुठे आहेत? अकर्तृत्वामध्ये चतुर आहेत. करतात तर सगळं, पण करतेपणा घेत नाही. एकदा आठवण आली मग काय ती आठवण राहत नाही. पुन्हा मुकुंदराजे सांगतो, करी ती सत्कर्माची कोडे, परी स्वरूप स्थिती न मोडे.
सत्कर्म खूप करतात, पण स्वरूपाकारता दुभंगू देत नाही. काम संकल्प वर्जिता. कसं करतात? काम संकल्प वर्जिता. म्हणजे आवड नाही, निवड नाही. एकदा काकांबरोबर बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला होता. 2 गावांना गेलो होतो. यवतमाळात असा समज की काकांना अ नंबरची भाजी खूप आवडते आणि असा असा खारा वस्तू आवडते. माहित झालं अशी अशी आवड आहे. सुरुवात होती. काकांना जेव्हा दुसऱ्या गावाला घेऊन गेलो, तेव्हा असं कळलं की काकांना ब नंबरची भाजी आवडते आणि तमुक तमुक खारा पदार्थ आवडतो. तिथून यवतमाळातून आम्ही अकोल्याला गेलो आणि अकोल्यातून मग अमरावतीला गेलो, तेव्हा कळलं काकांना क नंबरची भाजी आवडते आणि अमुक अमुक खारा पदार्थ आवडतो. तिसऱ्याच ठिकाणी तिन्ही गावांमध्ये काकांच्या आवडीनिवडी लोकांना वेगळ्याच वाटत होत्या. कारण ज्याच्या घरी जे केलं तिथे काका म्हणतात हे खूप उत्तम झालं. आणि असं वाटलं की हे खातच राहावं. म्हणतात आहे त्याच्याही पेक्षा सुंदर वर्णन. त्या म्हणतात पोट भरलं तरी खाणं संपत नाही, इतकं चविष्ट केलं. आणि नेमकं माझी आवड तुम्हाला कशी कळली हो? आपल्याला वाटते यांची आवड आपल्याला समजलीच. छे, त्यांना आवडच नसते. त्यांची आवड शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा स्वरूपाकारतेची त्यांची जिद्दच घेतली पाहिजे. कारण त्याशिवाय दुसरी आवडच नाही आहे त्यांना. पांडुरंगाचं रूप बघावं, पांडुरंगाचं ध्यान करावं, हीच आवड असते हो. संतांच्या आवडी तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, ह्याच आवडी असतात. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, हीच आवड आहे हो. याला निवृत्तीपर कर्म असं म्हणतात. त्यांच्यामध्ये कामनाच नाही आहे. मग शरीराच्या व्यापाराकरता, व्यापार म्हणजे हालचाल, चेष्टा हा शब्द शंकराचार्यांनी वापरलेला आहे. हालचाल हा शब्द मराठीत वापरला जातो. आचार्यांनी याला भाष्यामध्ये चेष्टा शब्द वापरलाय. मी म्हटलं चेष्टाचा अर्थ काय होईल? आपण चेष्टा हा शब्द जरा खोचक अर्थाने वापरतो. आचार्यांचा तसा अर्थ नाही. चेष्टा शब्दाचा अर्थ निव्वळ हालचाल असा आहे. लहान मुलं असतं, दुडदुड धावत असतं, पाहिजे तसं वेगाने धावू पण शकत नाही, इतकं लहान आहे. आपल्या जवळ येतं, आईच्या जवळ येतं, एकदा आलं की आईला तापट मारतं, पुन्हा पळून जातं. दुसऱ्यांदा येतं, आईला बिलगतं. तिसऱ्यांदा येतं, दात सळसळले बा म्हणून चावतं. हिरड्या सळसळतात म्हणून चावा पण घेतं. त्याच्या मारण्यामध्ये मारण्याचा भाव नसतो, चावण्यामध्ये त्रास देण्याचा भाव नसतो आणि बिलगण्यामध्ये प्रेम करण्याचा भाव नसतो. त्याच्या फक्त चेष्टा असतात. निरागस असत ते. निरागस शब्दाचा अर्थच असा आहे की त्या करण्याच्या मागे त्याचा कुठलाच उद्देश नसतो, कुठलाच हेतू नसतो. म्हणून लहान मुलांच्या कुठल्याही हालचाली या आनंददायी असतात. त्यामागे हेतू नसतो. हेतू असेपर्यंत ती गोष्ट गृहीत धरल्या नाही जात. कोर्ट सुद्धा मानत नाही, लक्षात ठेवा. घरामध्ये कोणी घुसलाय आणि त्याला जर आपण प्रतिकार करत असताना जर त्याचा मृत्यू झाला आपल्या प्रतिकारातून, त्याला खून म्हटल्या जात नाही. कारण मारून टाकणे हा हेतू नसून
स्व संरक्षण हा भाव आहे. तर लहान मुलाच्या हालचालीमध्ये कुठलाच हेतू नसतो, तशा संतांच्या हालचालीमध्ये हेतू नसतो. म्हणून याला निवृत्तीपर कर्म असं म्हणतात. जे दिलं ते खातात, जसं दिलं तसं खातात, जेव्हा दिलं तेव्हा खातात. एका संताबद्दल आठवणारी म्हणून सांगतो. जवळच राहतात, यवतमाळ पासून. एका मोठ्या माणसाला असं वाटलं की यांच्या आवडीचे यांना खूप खाऊ घालू. पण त्यांनी असं, जसं आपण लोक ऐकतो काकांबद्दल, तसं त्यांनी ऐकलं होतं. पण तरी त्याला वाटलं की काय खाऊ घालावं. म्हणून त्यांनी त्यांनाच विचारलं, महाराज तुमच्या आवडीचं मी काय करू. ते म्हणले, पहा, तू जे करशील ते मला आवडेल. त्यांनी चौकशी केली की महाराज कोणत्या गावावरून आले, कोणाकोणाकडे जेवायला गेले होते, आपला उद्योग. आणि त्याला कळलं, यांनी हा गोड पदार्थ केला, त्यांनी तो गोड पदार्थ केला, त्यांनी ते पक्वान्य केलं. यांनी विचार केला, सगळे पक्वान्य खाऊन महाराज कंटाळले असतील, यांना आपण चून भाकर देऊया खायला. आणि चून भाकर दिली आणि महाराजांनी खाल्ली. त्याला वाटलं खूप आवडली. महाराजांना म्हणले कसं. महाराज म्हणले, हीच खावीशी वाटते. जरूर. संध्याकाळी पुन्हा चून भाकर. आता महाराज दोन्ही वेळातून भाकर खाल्ली आहे. आता महाराज काय सांगतील. महाराज तुम्ही सांगाल ते बनवतो. महाराज म्हणले, अरे इतकं छान चून भाकर बनवली की चून भाकरच खाऊ. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ, तिसऱ्या दिवशी विचारलं म्हणे, पुन्हा चून भाकर. 4 दिवस झाल्यावर जेव्हा 8 वेळ चून भाकर खायची वेळ आली, तेव्हा तो म्हणे, मी आता ऐकून सुद्धा कंटाळलो महाराज, दुसरं काहीतरी सांगा. म्हणे, तूच तर माझी आवड विचार. संतांच्या अशा आवडी बघू नये की काका तुम्हाला कोणता रंग आवडतो, काका तुम्हाला कोणता पदार्थ. अजिबात विचारू नये, कारण असलं काही नसतंच. नाना महाराज तराणेकर दिवसेंदिवस अनेक दिवस तांदूळाचे पेज खाताना पाहिले. फक्त पेज. स्वामी मुक्तानंदांना जंगलामध्ये काहीच मिळालं नाही, तर त्यांनी चिखल घेतला. तो त्यांच्या वस्त्र गाळ केला आणि तो गळलेला चिखल खाल्ला. हो, की ध्यानाच्या वेळेला पोटाने त्रास देऊ नये म्हणून चिखल पोटात घेतला आणि ध्यानाला बसले. पोटाला वाटलं आपल्या पोटात अन्न आलंय. त्याचे दुष्परिणाम शरीरावर झाले तो वेगळा भाग, पण त्यांचं ध्यान झालं. त्यांना काय करायचं होतं, खायचं नव्हतं, ध्यान साधायचं. संतांचा हेतू महत्वाचा असतो, नेहमी लक्षात ठेवा. कर्म दुय्यम असतं. निफदती इंद्रियांचे व्यापारू, परी अकर्तृत्वी चतुरू, ब्रह्मविद्येता देता अपाडू, ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. असो, पण काही संत काम करताना दिसतात. काका ग्रंथलेखन करतात, काका प्रवचन करतात. मग हे कसं. याचे काय उत्तर आहे. आता तुम्ही निवृत्तीपर कर्म म्हटलं, भूक लागते म्हणून खावं लागतं, झोप लागते म्हणून पडावं लागतं, शरीर एका ठिकाणी बसून दुखतं म्हणून थोडं चालावं लागतं, जास्त चाललं म्हणून आराम करावा लागतो. निवृत्तीपर कर्म झाले. प्रवृत्तीपर कर्म करताना दिसतात की काकांनी एवढी ग्रंथ कशाला लिहिली. त्यांच्यातलं अकारण कारुण्य, त्यांच्यातलं दयाळुत्व, त्यामुळे ते प्रवृत्तीपर कर्म करतात. आपण जसे घरं बांधतो तसे ते आपल्या मनाची बांधणी करतात. त्यांचं जे दयाळुत्व आहे ते लोक कल्याणार्थ वापरतात. त्यांच्या आतमध्ये जी दयाळुत्व वृत्ती आली असते. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, तीन गोष्टी असल्याशिवाय सद्गुरू होऊ शकत नाही. श्रोत्रिय म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास, ब्रह्मनिष्ठ याचा अर्थ स्वरूपाकारता, आणि दयाळुत्व याचा अर्थ सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं. जसा मी ब्रह्मरूप झालो तशी ही सगळी ब्रह्मरूप व्हावी, याला दयाळुत्व म्हणतात. सुख दुःखातून, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं म्हणून दयाळुत्व. अशी संत मंडळी लोक कल्याणार्थ कार्य करतात, त्याला प्रवृत्तीपर कर्म म्हणतात. नुसतंच
खाणं पिणं उठणं बसणं याला निवृत्तीपर कर्म. लोकसंग्रह मेवापी संपश्चन कर्तुमर्हसी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाचं कल्याण केलंच पाहिजे असा त्यांच्यावर दंडक नसतो. कुणाचीही जबरदस्ती नसते, त्यांच्यावर जबरदस्ती करणारा सुपर पॉवर नाहीच आहे अस्तित्वात. पण दयाळुत्व हा अंगीभूत गुण असल्यामुळे बंधन नसलं, जबरदस्ती नसली, आग्रह नसला, तरीही ते लोक कल्याणार्थ काम करतात. पण बहिरंगाने ब्रह्मज्ञानी ही अज्ञानासारखा कार्य करताना दिसतो, पण अंतरंगात भेद असतो. भेद अंतरंग दृष्टीमध्ये असतो, कारण आतमध्ये कार्य करताना जगन्मिथ्यात्व दृष्टीचा निश्चय असतो. जगन्मिथ्यात्व निश्चय झाले असल्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्व भावाचा अभाव असतो. फलेच्छा राहित्य असतं, निराभिमानित्व असतं. दिसायला अज्ञानासारखंच कर्म हाही पण करतो, पण आतमध्ये ज्ञान असतं. मला फलेच्छा नको. याचं एक उदाहरण देतो. उदाहरणापुरतं लक्षात ठेवा. एक शेतकरी नांगरतो आहे, वखरतो आहे, पेरतो आहे, पावसाची वाट बघतो आहे. पण दुसरा जो शेतकरी आहे तो बीज भासतोय, बियाणं भासतोय, मग नांगरतो, वखरतो, पेरतो. त्याला माहिती आहे आपलं बियाणं येणार नाही, म्हणजे कर्मफलाची आशा नाही. अर्थ काय आहे या भाजलेल्या बियामध्ये? कर्मफलाची आशा नाही, आणि तरीही कर्म करत असतो. मी आत्मरूपते करता वारी करतो, आणि बाकीच्यांनी आत्मरूप व्हावं म्हणून माऊलींनी, तुकोबांनी, नाथ महाराजांनी वाऱ्या केल्या. त्यांच्या वाऱ्या गरज नसताना केल्या आहेत, आणि आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही वारी करतोय. दिसताना ज्ञानोबाई वारी करतात आहे आणि आपणही वारी करतोय, तुकोबाई वारी करतात आहे आणि आपणही वारी करतोय. पण ते जगत कल्याणाकरता वारी करतात. त्यांचं जीव ब्रह्मैक्य साधलं असतं, ब्रह्मरूपता साकार झाली असते, आणि आमची ती व्हायची असते. कर्तृत्व भोक्तृत्व भाव शून्य झाला असतो, म्हणून ज्ञानाग्नी दग्ध कर्मा. एकदा तत्वदृष्टी निर्माण झाली, आत्मनी आत्मनः बुद्धी. तत्वदृष्टी म्हणजे काय? मी आत्मा आहे. आत्मनी आत्मनः बुद्धी. मी कुटस्थ आहे, मी असंग आहे, मी चिद्रूप आहे, मी साक्षी आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. आता हालचाली देहाकडनं होतात आहे, म्हणून मी अकर्ता आहे. गुण धर्म आणि विकार यांचा निराश झालेला आहे. विषय वासना धाराशाही पडलेल्या आहेत, त्यांचा ध्वंस झालेला. वरून दिसायला तोही जेवत असतो आणि आम्ही जेवत असतो. पण तो परोपकारार्थ आणि शरीर प्रारब्धावर सोडलाय म्हणून समोर आलेलं खात असतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, आम्ही आमचंच सरत नाही अजून. आमचं संपतच नाही. कामना एवढ्या असतात की त्या संपतच नाही, संपत. मी काही करू शकलो नाही, पण मला असं वाटतं की माझ्या नातवाने उत्तुंग. अरे तुझी मान वाकडी झाली तर खाली होणार नाही, इतकं वर कशाला पाहतोस? तुझी नाव पाण्यात डुबते आहे, आणि नातू उत्तुंग शिखरावर जावा म्हणून मान वर करून बघतोय. पुन्हा मान खाली झाली नाही तर पुन्हा पंचायत येईल. त्याच्यापेक्षा आपली नाव डुबू नये याचा विचार कर की. नाव डुबण्याच्या आधी तुझा मोक्ष झाला पाहिजे, हा विचार करायला काय हरकत आहे? नातवानी उत्तुंग आणि काय दिव्यत्व वगैरे प्राप्त करावं काय, ते जास्त बोलत. तमाहू पंडितम बुधा, असे अकर्तृत्वी जे चतुर असतात, त्यांना विद्वान लोक पंडित असं म्हणतात. पंडा शब्दाची व्याख्या आहे आत्मविषयाम बुद्धी येशाम, ते पंडा. शंकराचार्यांनी केलेली शांकर भाष्यामधली व्याख्या आहे.
तुम्ही म्हणाल शांकर भाष्यात व्याख्या आहे, तर भाष्यात तर मला दिसली नाही. दुसऱ्या अध्यायातल्या अशोचानन व शोचत्वम याच्यामध्ये बघा पंडा शब्दाची व्याख्या. आता इथे पंडित शब्द तिसऱ्यांदा रिपीट झालाय म्हणून केलेली नाही व्याख्या. आचार्य फार थोडक्यात भाष्य करत असतात. म्हणून दुसऱ्या अध्यायातल्या अशोचानन व शोचत्वम या याच्यामध्ये पंडा शब्दाची व्याख्या. शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः इथे पंडित शब्दाची व्याख्या बघा. यावेळच्या भाष्यात आचार्यांनी ती व्याख्या दिलेली नाही आहे, पण आधीची ती व्याख्या आपल्याला घेऊन पुढे चालायचं आहे. आत्मविषयाम बुद्धी येशाम ते पंडा. आत्मस्वरूपाविषयी निसंशय आणि निश्चयी बुद्धी असलेलं ज्ञान ज्याच्यामध्ये उदयाला आला आहे ते मी आहे. आत्मरूपता फार महत्वाची आहे. ती आल्याशिवाय ब्रह्मरूपता येत नाही. पहिले मी आत्मा आहे हे कळलं पाहिजे, आणि मग माझ्यातला आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे याला ब्रह्मरूपता. आत्मानुभव आधी आणि ब्रह्मानुभव नंतर. आत्मानुभव आणि ब्रह्मानुभव एकच आहे. पहिले देहामध्ये मी आत्मा आहे हे कळतं, आणि सर्व देहांमधला आत्मा मीच आहे हे कळणं याला ब्रह्मरूपता, याला पंडित असं म्हणतात. आत्मन्नेव आत्मना तुष्टः आत्मविषयाम बुद्धी येशाम. आत्मनी आत्मना बुद्धी आत्मन्नेवच संतुष्ट. तो आत्मरूप झाला आणि परम संतोषाला प्राप्त झाला. तस्य कार्य न विद्यते, त्याला काहीच करायचं नाही आहे. म्हणून कामसंकल्प वर्जित आहे, म्हणून पंडित आहे बर का. आणि त्यांना पंडित म्हणणारे विद्वान आणि बुद्धिमान लोक आहेत म्हणणारे, कारण एवढं बारकावा समजणारे लोक फार थोडे असतात. त्यातले जे विद्वान आहेत ते म्हणतात की हा पंडित आहे. असा पंडित कसा वागतो, आणखीन तो काय करतो, या संबंधी आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघूया. आज इथे थांबू. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी काका.